नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण पाहूया घर ही कविता. धुंडीराज जोशी यांची ही कविता आहे. आपण अर्धी कविता पाहिलेली आहे. मी त्याचं रिव्हिजन करते आणि पुढचे कडवे आपण अभ्यासूया. कवी धुंडीराज जोशी यांनी या कवितेमध्ये काय सांगितलंय तर घर घर कशाला म्हणायचं, घर म्हणजे नेमकं काय असतं, घरात कोण कोण असतं आणि घरातील व्यक्ती काय करतात, त्यांचं एकमेकांवर कसं प्रेम आहे, याच गोष्टी कवितेमध्ये आपल्याला शिकायला मिळतात किंवा पाहायला मिळतात. घर ही एक अशी गोष्ट आहे किंवा असा एक शब्द आहे की जो आपल्या खूप जवळचा आहे. घर म्हटलं की आपल्याला आवडतं, आपलं स्वतःचं घर आपल्याला खूप आवडतं. जरी आपण कितीही आणि कुठेही फिरायला गेलो तरी सुद्धा आपल्याला जेव्हा आपण घरी येतो तेव्हा ते घरच प्रिय वाटतं, कसंही असलं तरी, हो की नाही. म्हणजे अत्यंत जवळची अशी एक गोष्ट म्हणू किंवा एक भावना त्या घराच्या बाबतीत आपली असते. आणि म्हणूनच अत्यंत सुंदर, साध्या आणि नेमक्या शब्दामध्ये धुंडीराज जोशी यांनी घर या कवितेमध्ये घराची व्याख्याही सांगितली आहे. घराने काय काय केलेलं असतं किंवा घरात आपण काय काय करतो ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदरपणे मांडलेल्या आहेत. तर आधी काय म्हटले त्यांनी की घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती. घर म्हणजे चार भिंतींचं घर नाहीये, तर ती एक देखणी कृती असते. कारण आपण ते घर नीट नेटकं ठेवतो, स्वच्छ ठेवतो, आकारबद्ध बांधतो, म्हणून ती देखणी कृती असते. आणि त्या घरामध्ये आपल्या विविध हालचाली, विविध कार्य पार पडत असतात. म्हणून घर एक वस्तू नाहीये, तर घर एक आनंदी वास्तू आहे, आनंदी, ज्या ठिकाणी आनंद आणि आनंदच पाहायला मिळतो असं हक्काचं निवासस्थान म्हणजे घर. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या, घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर म्हणजे नुसत्या खोल्या नाहीयेत, 10x10ची किंवा 8x10ची किंवा 12x10ची, म्हणजे लहान आकार असो किंवा मोठा आकार असो, घर म्हणजे नुसत्या खोल्यांनी बनलेलं घर नाही, तर त्या घरामध्ये भावना असायला हव्या असं कवी म्हणतात. जिव्हाळा असला पाहिजे, कारण याच घरामध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो. म्हणून बाहेरची जी शाळा आहे आपली, ती शाळा घरीच सुरू होते. म्हणजे शिक्षणाची पहिली शाळा आपलं घर असतं. जसा आपला गुरु, पहिला गुरु आपली आई असते ना, अगदी शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे आपलं घर. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर म्हणजे नुसता पसारा नाही, प्रत्येक घरात आपल्याला कुठे ना कुठे पसारा पाहायला मिळतो. घरात लहान मुलं वावरतात, वयस्करही असतात, त्यामुळे थोडा बहुत माणसं जास्त असले की पसारा होत असतो. पण घर म्हटलं की नुसता पसारा नाहीये किंवा घर फक्त निवारा म्हणजे झोपायचं किंवा जेवण खाण करण्याचं ठिकाण म्हणून नाहीये, तर घराला सुद्धा स्वतंत्र अस्तित्व असतं आणि त्याची एक कहाणी असते. परंपरागत घर असतं, परंपरागत वाडे असतात, ही संस्कृती आहे एक प्रकारची. आणि म्हणून घराला कहाणी असते आणि घराला सुद्धा स्वतंत्र चेहरा असते, म्हणजेच ओळख असते, असं कवीला या ठिकाणी म्हणायचंय. आता पुढे कवी काय म्हणतायत ते बघूया. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. याच घरामध्ये आपला जन्म होतो, आपण लहानाचे मोठे होतो, आपल्या डोळ्यांनी जग बघायला शिकतो, चालायला शिकतो, धावायला शिकतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी, सुख असेल दुःख असेल, पचवायला शिकतो आपण. दुःखाचा डोंगर चढायला सुद्धा शिकतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख असतंच मुलांनो. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे दिवस असतात, पण खचून जात नाही, कारण हे घर आपल्या सोबत असतं. घरातील व्यक्ती, माणसं आपल्या सोबत असतात. त्यामुळे घर हे आपल्याला लढायला शिकवतं, दुःखाचा सामना करायला शिकवतं, दुःखाचा डोंगर चढायला सुद्धा शिकवतं. याच घराने म्हणून सावध असलं पाहिजे. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने नेहमी सावध असलं पाहिजे, म्हणजे घरात राहणाऱ्या व्यक्तींनी सावधानता बाळगली पाहिजे, सावध असलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला समाधान मिळालं पाहिजे या घरामध्ये. या घराने काळाचं भान ठेवलं पाहिजे. काळाचं भान म्हणजे काय? आता
जुना काळ गेलेला आहे. जुन्या काळातील काही गोष्टी खूप चांगल्या आहेत, पण काही गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात. काळाप्रमाणे चालावं लागतं. काळ बदलला. हं? त्यामुळे आपल्याला आधुनिक युगाप्रमाणे, आधुनिक काळाप्रमाणे थोडंसं वागावं लागणार आहे. नवीन नवीन ज्ञान आहेत आपल्या अवतीभोवती, ते ज्ञान शिकावं लागणार आहे. नवीन नीतिमूल्ये आपल्याला शिकावी लागणार आहेत. म्हणून घराने काळाचं भान ठेवलं पाहिजे. म्हणजे घरातील लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे, काळाचं भान ठेवलं पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत जे गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यासाठी, आपल्या घरातील कुटुंबासाठी, त्या सगळ्या जवळ कराव्यात, असंच या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. अशी सुंदर ही कविता आहे मित्रांनो. घर ही एक संकल्पना आहे, पण त्या संकल्पनेमागे खूप मोठा इतिहास आहे किंवा खूप मोठा विचार आहे आणि खूप मोठी शिकवण सुद्धा आहे मुलांनो. आता पुढचं कडवं तर अजून मजेशीर आहे आणि खूप काही सांगून जातं. काय आहे ते बघूया. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. घरात आईचे अपार कष्ट. खरंच आजी, आई किंवा ताई घरात खूप कष्ट करत असतात. घरात काय लागत नाही, प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक काम तिला करावं लागतं. हो की नाही. झाडून काढणं आहे, स्वयंपाक करणे आहे, घर आवरणे आहे, चहा करणं, कुणी आलं गेलं तरी विचारणं सगळ्यांना, पाहुण्यांची सरबराई करणं, सगळ्याच गोष्टी. परत कुणाची दुखणी भाणी असेल तर ते करणं. या आईचे घरामध्ये अपार कष्ट असतात. पण या आईला मदत करणारी आजी सुद्धा असते आणि ती आपल्या नातवंडांना सुंदर सुंदर गोष्टी सांगत असते, छान संस्कार करत असते, घडवत असते आपल्या नातवंडांना. आपल्या मुलापेक्षाही नातवंड तिला जास्त प्रिय असतात. त्यामुळे कधी त्यांची समजूत काढणे, कधी त्यांचा लाड करणे, कधी त्यांना सुंदर सुंदर गोष्टी सांगून त्यांचं मनोरंजन करणे, हे सगळं आजी करत असते. आणि घरात सुद्धा आजोबा असतात, पण आजोबांची शिस्त असते. पण कधी कधी हे आजोबा खूप हळवे होतात आणि नातवंडाच्या वयाप्रमाणे वागून खेळत सुद्धा असतात आणि भरपूर बोलत असतात. म्हणजे गप्पिष्ट असतात ते. त्यांना खूप बोलावंसं वाटतं, खूप खेळावंसं वाटतं. म्हणून घरात आजोबा सुद्धा गप्पिष्ट आहेत. आणि आईच्या हातचे जेवण तर अत्यंत चविष्ट असतं, कारण ती मनातून बनवते ना. सगळ्यांना पचेल, सगळ्यांना रुचेल अशा पद्धतीचा ती स्वयंपाक बनवते आणि सगळ्यांना तृप्त करते. म्हणून तिच्या हाताला खूप चव आहे, कारण तिच्या स्वयंपाकामध्ये तिचं प्रेम असतं. म्हणून तिच्या जेवणाला चव प्राप्त होते. आईच्या हातचे जेवण चविष्ट, म्हणून कवी असं म्हणतात. तर अत्यंत सुंदर अशी ही कविता आहे. घरामध्ये नेमकं काय काय होतं हेच कवीने सुंदर आणि साध्या शब्दात सांगितले. घर म्हणजे चार भिंती नाहीये, ती एक देखणी कृती आहे. ती एक वस्तू नाहीये, पण ती आनंदी वास्तू आहे. घर म्हणजे नुसत्या खोल्या नाहीये, तर तिथे भावना आणि प्रेम, जिव्हाळा असला पाहिजे. ती आपली शिक्षणाची पहिली शाळा असते. घरात पसारा सगळीकडे असतोच, पण घर म्हणजे नुसता पसारा नाही किंवा निवाऱ्याचं हक्काचं स्थान नाही, तर घर म्हणजे एक कहाणी असते. घराला स्वतंत्र अस्तित्व असतं, ओळख असते. याच घराने आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, बोलायला शिकवलेलं असतं, सुख दुःख हलकं करायला शिकवलेलं असतं, दुःखाचा सामना करायला शिकवलेलं असतं. म्हणून याच घराने नेहमी सावध असलं पाहिजे. घरातील व्यक्तींनी समाधानी असलं पाहिजे आणि काळाचं भान ठेवून नवीन नवीन ज्ञान, मूल्ये, विचार स्वीकारली पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवलं पाहिजे. याच घरामध्ये आपण आईचे कष्ट पाहतो, आजीची सुंदर गोष्ट ऐकतो आणि आजोबांचं बोलणं पण ऐकतो. आणि म्हणून आईने प्रेमाने बनवलेलं जेवण सुद्धा चविष्ट आणि स्वादिष्ट लागतं आपल्याला. असं हे घर आहे. अशी ही घराची संकल्पना, घर म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्याला कवीने सुंदर शब्दात सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. कळाली का कविता? रीड करायची आहे आता, ठीक आहे. आता पहा, मी काही प्रश्न विचारते, अगदी सोपे आहेत, तुम्हाला नक्कीच येणार ते. आईच्या हातचे जेवण कसे आहे? घरातील आजोबा कसे आहेत? आजी मुलांना काय सांगते? हो की नाही?
प्रश्न 2, यमक जुळविणारे शब्द लिहा. खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा. भ्रमिष्ट, गप्पिष्ट, कोपिष्ट आणि अनिष्ट या शब्दांचे अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचे आणि कवितेचे यमक जुळविणारे शब्द, रायमिंग वर्ड्स तुम्हाला लिहायचे. आता एकेकाला मी विचारेन, ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जशी आपण घर ही कविता शिकलोय बरोबर, अगदी घराचं जशाला तसंच वर्णन आहे, अर्थ तोच निघतो, पण शब्द थोडेसे वेगळे आहेत. अशीच एक घर नावाची कविता आपण बघणार आहोत. पहा, खूप सुंदर आहे. लिमये नावाचे कवी आहेत, त्यांनी हे लिहिलेलं आहे. नेमक्या शब्दामध्ये घराची व्याख्या, घराचा अर्थ आणि घर ही संकल्पना स्पष्ट केली या कवितेत सुद्धा. आपण पाहूया. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी, या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य होऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भवती. अशी ही सुंदर कविता घर. इथे पण काय म्हणले कवीने, घर घरासारखं असलं पाहिजे, नुसत्या भिंती नकोय, तिथे प्रेम जिव्हाळा असलं पाहिजे, नुसतंच नातं नकोय, आजी आजोबांचं, बापलेकाचं, मायलेकीचं, नवरा बायकोचं असे नुसतं नातं नकोय, तर त्या नात्यांमध्ये प्रेम हवंय. जे काही शब्द एकमेकांबद्दल आपण उच्चारतो त्या प्रत्येक शब्दांना अर्थ असला पाहिजे, नुसतंच बोलणं नकोय, तर प्रत्येक शब्द भावनिक आणि अर्थपूर्ण असला पाहिजे. प्रत्येकांचे सूर म्हणजेच विचार जुळले पाहिजेत. नुसतंच गाणी गाणं म्हणजे एकत्रित राहणं, एकत्रित चालणं नव्हे, तर एकमेकांच्या विचाराने पुढे गेलं पाहिजे. प्रत्येकाला अर्थ असला पाहिजे. नकोत नुसती नाणी, म्हणजे नाणी म्हणजे आपण म्हणतो ना नाणं खणखणणं, तर ते नाणं म्हणजे नुसतंच पैसा नकोय, तर त्या पैशाला अर्थ पाहिजे. अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी, म्हणजे डोळ्यातून जे अश्रू येतात ते खोटं खोटं नसावं, तर त्यातून प्रेमाचा वर्षाव व्हावा त्या अश्रूतून सुद्धा, नुसतंच पाणी असू नये असंच म्हणतायत. आणि प्रत्येक घरातून जे लहान मूल आहे ते इतकं उंच उडावं, म्हणजे इतकी त्याची प्रगती व्हावी, इतकं त्याने दिव्य स्वप्न, दिव्य शक्ती, आकांक्षा मनाशी उराशी बाळगून, सगळ्यांचं प्रेम बाळगून त्या उंबरठ्याला पार करायचं आणि इतकं उंच उडायचं पाखरासारखं, खूप प्रगती करायची, तर त्या घराला घर म्हणतात असंच या ठिकाणी कवी म्हणतात. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला समजली असेल ही पण कविता, आवडली असेलच ती कविता. अजून एक आहे, ती पण तुम्हाला ऐकवते. या दोन्हीपैकी एक कविता तुम्हाला लिहायची आहे मित्रांनो, छान अक्षरामध्ये लिहायची आहे. एक मी तुम्हाला सांगण्यासाठी आणि एक तुमच्यासाठी काढलेली आहे. एक घर दगडांचं, जुन्या कोरीव विटांचं, सोप्याचं आणि पडवीचं, बहरलेल्या अंगणाचं, दारापुढल्या तुळशीचं, घडवंची वरच्या कळशीचं एक घर. एक घर माणसांचं, दादाच्या खट्याळ हसण्याचं, ताईच्या खोट्या रुसण्याचं, आजोबांच्या कडक शिस्तीचं, आजीच्या गोड गोष्टींचं, आईच्या अथांग मायेचं, बाबांच्या खंबीर छायेचं एक घर. घराची व्याख्या तीच आहे यामध्ये सुद्धा, फक्त शब्द थोडे काही बदललेले. तर ही कविता तुम्हाला छान अक्षरामध्ये लिहायची आहे. नक्कीच आता तुम्हाला घर म्हणजे काय हे कळालेलं आहे. त्या जे काही नोट्स मी पाठवणार आहे ते पूर्ण करायचे, त्याच्या प्रिंटआउट्स घ्यायचे, ठीक आहे, आणि कविता पुन्हा एकदा घरी वाचायची. ओके.